हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। पण 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी। भाऊबीज ओवाळणी मिळायला उशीर झाला, त्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे। पुढील 3 दिवसांमध्ये दररोज 12 जिल्ह्यात पैशाचं वितरण सुरू झालं आहे, ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली। पण हे पैसे सर्व बँकेच्या खात्यात येणार नाही। 8 बँका अशा आहेत की ज्या बँकेची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे तुमचं जर खातं या 8 बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात जमा होणार नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। उद्या, परवा आणि त्यानंतर 1 दिवस अशा 3 वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्यात, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यात वितरण सुरू करण्यात आलेले आहेत। आता 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। फक्त तुमचं बँक खातं या 8 बँकेत नसणे गरजेचं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहेत। लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँकांना सुट्टी मिळणार नाही, असे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता, ओवाळणी द्यायची होती, पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणे सुरू करण्यात आलेला आहे। 3-4 दिवसापासून बँका बंद होत्या, त्यामुळे पैसे आता 72 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आलेले आहेत। पण यावेळेस पैशांचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला आहे, ज्यामध्ये 8 बँकांचे खाते हे रद्द करण्यात आलेले आहे। या 8 बँका अशा आहेत की ज्यात लाखो महिलांनी खाते खोलले होते, ज्यांना 15 हप्ते देखील मिळाले होते, पण आता इथून पुढे ते खाते चालणार नाही। त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल, ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत, तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या, असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी बँकांची यादी जाहीर केलेली आहे। ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी देखील तुम्ही पाहून घ्या, अन्यथा तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते। कारण की 5 मिनिटापूर्वी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणीची माफी मागितली। ते म्हणाले, पैसे आम्ही आधी देणार होतो, पण बऱ्याचशा अडचणी आल्या, त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी देता आली नाही। पण आता तुम्हाला आज, उद्या आणि परवा येणाऱ्या 3 दिवसामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे। नाराज होऊ नका, तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी सांगितलं। तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणखी 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहे, जो म्हणजे ई-KYC प्रक्रिया थांबवलेली आहे। आता ई-KYC प्रक्रिया करायची गरज नाही, तुम्ही न्यूज देखील पाहू शकता। आता सरकारनं वितरणाची सगळी तयारी 100% पूर्ण केली असून स्वतः अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दुसऱ्यांदा ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पैसे वितरणाच्या चेकवर सही केलेली आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार। आज 12, उद्या 12 आणि परवा 12 तीन दिवसामध्ये 36 जिल्ह्यात लाडक्या बहिणीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 15वा आणि 16वा हप्ता एकत्र जमा होणार। फक्त ही बँकेच्या खात्याची जो नियम आहे तो तुम्हाला लक्षपूर्वक पाहावं लागणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला सप्टेंबरचा 15वा हप्ता जमा झाला, त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्री म्हणाले, भाऊबीजला पैसे द्यायचे होते, पण थोडासा उशीर झाला। बहिणींनो, चिंता करू नका, एकत्र तुम्हाला हे 2 हप्ते 100% मिळणार म्हणजे मिळणार, असा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे। आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी स्वतः हा निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार। पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणीला एक कडक इशारा देखील दिला आहे। लाडकी बहिणी अंतर्गत मिळणार हा एकत्र जो हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली। एक वेगळी यादी काल रात्रीच तयार झालेली आहे। 2 नव्या नियमानुसार एक विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली। हे 2 नियमात बऱ्याचशा बहिणी बाहेर गेल्या आहेत, त्यामुळे बऱ्याचशा बहिणींची नावं या यादीतून वगळण्यात आलेली आहे। त्यामुळे हा जो लाभ आहे तो सरसकट सर्व बहिणींना आता मिळणार नाही। फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणींना आज 2 हप्ते म्हणजे 15वा आणि 16वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींची विशेष यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये
26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आला आहे. 2 कोटी महिलांच्या याच्यामधून 26 लाख लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी वजा झालेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्र हप्ता जो होता तो आता सरसकट मिळणार नाही. फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्या बहिणींचं नशीब चमकणार, त्यांचीच आज लॉटरी लागणार आहे. कारण की कोणत्याही क्षणी या 2 हप्त्यांचे मेसेजेस तुम्हाला येणार आहे. आता पहा, पण यासाठी बँकांचा देखील नियम लावण्यात आला आहे. आता तुम्ही सगळ्यात आधी बघायचं आहे की तुमचं नाव या यादीत आहे का. कारण की तुमचं जर नाव या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यात असेल तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे तर पैसे मिळतीलच, पण त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढचे सगळे पैसे मिळणार आहे. कारण की आता ही शेवटची पडताळणी होती. शेवटच्या पडताळणीत शेवटच्या 26 लाख लाडक्या बहिणी बाहेर गेल्या. त्याआधी 50 लाखाचा आकडा होता, म्हणजे जवळपास 50% बहिणीचा आता शिल्लक राहणार आहेत अशी माहिती त्यामध्ये आलेली आहे. जर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जर आला तर समजून घ्यायचं तुम्हाला पुढचे हप्ते 100% मिळणार आहेत. त्याचबरोबर सरकारने आणखी एक बँकांचा नियम लागू केला आहे. 8 बँका अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून रद्द केलेलं आहे. तसेच ज्यांचं खातं पोस्टाचं आहे, पोस्टात खातं उघडलं असेल, त्यांचे हप्ते आले असेल तर त्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. कारण की पोस्टासाठी देखील एक महत्त्वाचा नियम बदलला आहे. मग आता त्या कोणत्या 8 बँका आहेत की ज्यांची नावं रद्द करण्यात आलेली आहे. या 8 बँकांची नावे ऐकून महिलांना धडकी भरणार आहे. कारण की बऱ्याचशा म्हणजे लाखो महिलांची खाते 8 बँकात असल्यामुळे बऱ्याचशा महिलांना आता धडकी भरणार आहे. त्यामुळे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ पाहायचा. आपण सगळ्यात आधी कोणते 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होते, कोणत्या 2 नियमानुसार यादी तयार झालेली आहे, कोणत्या 2 नियमानुसार लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत, कोणत्या 8 बँकांची नावे त्या ठिकाणी आलेली आहेत की ज्याच्यात पैसे येणार नाही, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. पहा, बहिणी प्रचंड नाराज झाल्या होत्या. दिवाळीला बोनस आला नाही, भाऊबीजला ओवाळणीची वाट पाहिली ती आली नाही, भाऊबीज होऊनही बरेच दिवस झाले तरी 1 रुपया खात्यावर आला नाही. फक्त सप्टेंबरचा हप्ता दिला आणि बहिणी त्यामुळे प्रचंड नाराज होत्या. आणि ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक विशेष वेगळा निर्णय घेतला, ज्या अंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्र हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली. बँकांना स्पष्ट सांगितलंय कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाहीये. 2 ते 3 दिवसामध्ये हा जो पैसे आहे ते बँकांना दिलेले ते सगळ्या बहिणींना द्यायचे आहेत असं कडक सांगितलं. फक्त 2 नियमानुसार बहिणींची विशेष यादी तयार केली. 2 अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं. मग ते 2 नियम कोणते, हे 2 नियम कोणते आहेत की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय. पहा, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र हप्त्यासाठी कोणते 2 नियम लावलेले आहेत, कोणत्या 2 नियमानुसार पैशाचं वितरण होतंय, कोणते 12 जिल्हे आहेत, लक्षपूर्वक सांगतोय. पहा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. थोडासाच व्हिडिओ राहिलेला आहे, आता लक्षपूर्वक पाहिजे. पहा, लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वितरणाचा निर्णय घेतला गेला. लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा होता, भाऊबीजला यायचा होता, बरेच वेळा सुट्ट्या आल्या किंवा सरकारचा काही जो निर्णय घेण्यामध्ये थोडासा उशीर झाला. पण आज खरोखर बँकांना याद्या देऊन टाकल्या. आज, उद्या आणि परवा प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यात पैशांचं वितरण होणार आहे. हे आता जवळपास फिक्स झालेलं आहे. फक्त 2 नियमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी याचं वितरण होणार आहे. आता कोणते ते 2 नियम आहेत की ज्यामुळे बहिणी आता बाहेर पडणार आहे. त्याआधी सगळ्यात पहिला मुद्दा घेतो आपण बँक खात्याचा. पहा, आता जरी तुम्ही नियमात बसले पण हे तुमचे बँक खाते जर असे असतील तर तुम्हाला 100% तुमचा जो लाभ आहे तो बंद होणार. आता पहा, बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झालंय किंवा मर्जिंग झालंय. बघा, देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खाते उघडले, ज्या योजना सुरू झाली होती, पण तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले. तर आता अशा महिलांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचं पासबुक, त्यांचा IFSC कोड चेंज करून घ्यायचा आहे. कारण की जुना IFSC कोड जर तिथे असेल तर पैसे येण्यात अडचण होणार. त्यानंतर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झाले, त्यानंतर सिंडिकेट बँकचं कॅनरा बँक, त्यानंतर अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकमध्ये झाले, त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स इथं पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडियाचं पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँका यांचं सगळ्यांचं स्टेट बँकेत झाले, त्यानंतर आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँक यांचं युनियन बँकमध्ये झाले. आता तुमचं जर खातं या विलिनीकरण झालेल्या याच्यात असेल तर तुम्ही ते चेक करायचं आहे आणि तातडीनं तुमचं खातं त्या ठिकाणी बदलून घ्यायचं. आता पहा, तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणीला आता कोणाला पैसे येणार आहे, तर तुम्हाला माहिती असेल की जून, जुलै, ऑगस्ट पासून बऱ्याचशा महिलांचे पैसे हे बंद झाले होते. म्हणजे पैसे जे आहे त्याच्यामध्ये खंड पडला होता. पण अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आणि तिथून पुढं महिलांना देखील वाटू लागलं की आता आपले पैसे बंद झाले होते. त्यांना वाटत होतं आता आपण अपात्र झालो, आपल्याला पैसे येणार नाही. पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला आणि आता लाडक्या बहिणीला वाटायला लागलं की इथून पुढं आता कंटिन्यू हप्ता येईल. पण लक्षात घ्या, सरकारने इथेही महत्त्वाचा एक नियम लावलेला आहे. 2 नियम आहेत किंवा 2 अटी आहेत. त्यातली पहिली अट अगदी व्यवस्थितपणे समजून घ्या, अन्यथा काय होईल, बाकीच्यांना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही. पहा, आता जून 2024ला योजना सुरू झाली होती आणि काहींनी जूनला फॉर्म भरले, काहींनी जुलैला भरले, काहींनी ऑगस्टला भरले. लक्षात घ्या, आता तुम्ही कधी फॉर्म भरला हे कमेंट करा. पण फॉर्म कशा पद्धतीनं भरले गेले त्यानुसार तुम्हाला किती हप्ते आले हे त्याच्यावरून ठरत होतं. पहा, ज्यांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले त्यांना जूनपासूनचे हप्ते देण्यात आले, पण ज्यांनी ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्यांना फक्त त्या महिन्यापासूनचाच लाभ आलेला आहे. लक्षात घ्या, 15 हप्ते झालेले आहे.
ज्यांनी जून जुलैत फॉर्म भरला असेल त्यांना 15 हप्ते आलेले आहेत. आता अर्थात मध्ये काही अपात्रतेच्या कारणामुळे काहींचे हप्ते खंडित झाले होते किंवा काहींचे फॉर्म होल्डवर गेल्यामुळे ते हप्ते थांबले होते. पण लक्षात घ्या, जूनला जर फॉर्म भरला असेल जून जुलैला तर 15 हप्ते येणं अपेक्षित होतं. पण काहींनी काय केलं, ऑगस्टमध्ये भरला, सरकारनं परत डेट वाढवली, सप्टेंबरला भरला. तर ज्यांनी ऑगस्टला भरला त्यांना ऑगस्टपासूनचे हप्ते येणं अपेक्षित आहे, म्हणजे 13 हप्ते. काहींनी सप्टेंबरमध्ये भरला तर त्यांना 12 हप्ते येणं अपेक्षित होतं. पण असंही करून म्हणजे हा एक नियम झाला. दुसरा नियम असा आहे की तुम्ही फॉर्म जर जून जुलैत भरला असेल पण तुम्हाला आत्तापर्यंत 15च्या 15 हप्ते जर जमा झाले नसतील तर कदाचित पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की सरकारने निवडणुकीच्या तोंडावर महिलांना थोडंसं खुश करण्यासाठी किंवा एक दिवाळीचा एक प्रकारे एक आर्थिक मदत म्हणून हा हप्ता जो आहे तो सरसकट दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे निकष बाजूला ठेवून दिला गेला आहे. पण आता येणारे जे 2 हप्ते आहेत जे एकत्र देण्याचा विचार सरकार करते आणि एकत्र द्यायचे असतील तर ज्या खरोखर पात्र आहेत तर त्यांनाच दिलं जाणार. मग खरोखर पात्र कोणतं आहे की ज्यांना अखंडितपणे पहिल्या हप्त्यापासून 15 हप्त्यापर्यंत लाभ मिळाला नाही, म्हणजे कुठलाही ब्रेक त्यांना झालेला नाही, तर अशा प्रकारच्या महिलांना हे 2 हप्ते मिळू शकतात. तर अशी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. आता मग तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे, तुमच्या हप्त्यामध्ये खंड पडला होता का, KYC तुम्ही केली का, नक्की कमेंट करून कळवायचं आहे. कुठल्या शंका असतील, प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये कळवा. आपण त्यावर देखील त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना देखील शेअर करा, कारण की बऱ्याचशा महिलांना याची माहिती नसते. बऱ्याचशा महिला अपात्र होऊन जातात आणि हप्त्यांची वाट पाहत बसतात. त्यांना काही नियम अटी शर्ती माहिती नसल्यामुळे कदाचित त्या हप्त्यांची वाट पाहत बसतात आणि त्यांना पैसे त्या ठिकाणी येत नाही. त्याचबरोबर KYC ची प्रक्रिया देखील आता थांबवलेली आहे, तुर्तास थांबवली आहेत. त्यामुळे आता KYCचं देखील टेन्शन थोडंसं कमी झालेलं आहे. त्यामुळे तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.